तर महाविकास आघाडीची जी आघाडी आहे ती आता हळूहळू पिछाडीमध्ये परावर्तित होताना दिसतीये। 87 जागांवर महाविकास आघाडी सध्या दिसतीये। हा आकडा सुरुवातीच्या कलांमध्ये 130 जागांपर्यंत गेलेला होता, तो आता खाली येताना दिसतोय। महाविकास आघाडी घसरताना दिसतीये, घसरण होतीये महाविकास आघाडीची। महायुती 185 जागांवर आघाडीवर सध्या दिसतीये। बरोबर आहे। आणि अजिंक्य, मला वाटतं की यावेळेला आपण युवराज मोहिते यांच्याकडे जाऊयात। युवराजजी, आपण चर्चेमध्ये बोलत होतो आताच की शेतकऱ्यांसंदर्भातल्या आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींच्या बाबतीतली आणखी एक मोठी बातमी रत्नागिरीमध्ये शिवसेनेचे उदय सामंत यावेळेला आघाडीवरती आहेत। तर सावंतवाडीमधून दीपक केसरकर हे देखील त्या ठिकाणी आघाडीवरती असल्याची आपण मोठी बातमी पाहतोय। कणकवलीमध्ये नितेश राणे यावेळेला आघाडीवरती आहे, त्यामुळे महायुतीचा जो 185चा आकडा ना अजिंक्य, तो वाढताना दिसतोय। महाविकास आघाडी मात्र कुठेतरी पिछाडीवरती जात असल्याचा आणि 85 वरती घसरल्याचा आपण बघतोय। आणि विशाल सर, काल आपण निलेश राणेंशी सुद्धा बोललो होतो, एक्सक्लुझिव्ह त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेली होती। निलेश राणे म्हणाले होते की सिंधुदुर्गातनं महायुतीला सगळ्या जागा मिळणार आहेत। दीपक केसरकर आघाडीवर आहेत, नितेश राणे आघाडीवर आहेत आणि स्वतः निलेश राणे सुद्धा आघाडीवर आहेत। रत्नागिरीत उदय सामंत आघाडीवर आहेत, त्यामुळे कुठेतरी कोकणात कुठेतरी महाविकास आघाडीला यश मिळेल असं बोललं जात होतं, शक्यता वर्तवली जात होती। मात्र सध्या तरी तसं होताना दिसत नाहीये। महायुती सध्या आघाडीवर आहे 185 जागांवर आणि भाजपला 100चा आकडा पार करण्यात यश आलेलं आहे। बरोबर आहे। या आघाडीवरती आपण अजितजी तुमची प्रतिक्रिया घेणार आहोत, मात्र तत्पूर्वी युवराज मोहिते यांच्याकडे मी जातो। आपण शेतकरी, कापूस, सोयाबीन हे सगळं आपण बोललो, उद्योग धंद्यांचं काय? नाही, मी तेच सांगतो ना, वेदांत पॉपकॉर्न असेल किंवा त्याच्या आधी हिरे उद्योग असेल, असे 17 उद्योग हे सगळे गुजरातला। बरोबर। अलिबागमधून महेंद्र दळवी यावेळेला आघाडीवरती असल्याची मोठी बातमी आपण पाहतोय। युवराजजी, मी आपल्याकडे येणारच आहे। गुहागरमधून भास्कर जाधव हे यावेळेला आघाडीवरती असल्याची मोठी बातमी। प्राथमिक कल सगळ्यात आधी लोकशाही मराठीवरती, ते देखील महाराष्ट्राचा महानिकाल आणि महानिकाल ब्रेकिंगच्या माध्यमातून। युवराजजी, त्यामुळे असं आहे की महाराष्ट्राचं काय केलेलं आहे, शेतकरी खुश नाही। आता किती काय केलं, ज्यावेळी आघाडीने हा मुद्दा काढला, राहुलजी इथे आले, त्यांनी केल्यानंतर थेट पंतप्रधानांना त्याची दखल घ्यावी लागली। पंतप्रधानांनी त्याची दखल घेऊन मग ते केलं। दुसऱ्या बाजूला महिला सुरक्षित नाहीत हे सांगतायत की आपण लाडकी बहीण, आमचं म्हणणं असं होतं की लाडली बहीण, लाडकी बहीण ठीक आहे, त्यांना महिलांना पैसे मिळाले पाहिजेत, ते त्यांच्या हक्काचे आहेत, ते काही कोणी खिशातनं आपले देत नाहीयेत, पण त्यांच्या सुरक्षिततेचं काय? आज आपण बघतोय की बदलापूर सारख्या घटना असतील किंवा या सगळ्या घटनांमधनं ज्या महिलांबाबत आणि कुठल्याही पद्धतीने, म्हणजे मुंबई सारखं शहर हे आता सुरक्षित नाही राहिलंय, अशा पद्धतीच्या महिलांचा हा विषय एक होता। दुसऱ्या बाजूला जे होतं की उद्योगांचा, बेरोजगारी महाराष्ट्रातली जी वाढते ती बिहार आणि उत्तर प्रदेश यांच्यापेक्षा जास्त आहे। एक प्रश्न तुम्हाला विचारावा वाटतो की इतके जर संवेदनशील मुद्दे होते महाविकास आघाडीने ते मांडले सुद्धा, मग त्याचं मतांमध्ये परिवर्तन का झालं नाही? 80 जागांवर सध्या महाविकास आघाडी आहे आणि 110 जागांची आघाडी आहे। आपण हे मान्य करू की हे सुरुवातीचे कल आहेत, कदाचित चित्र बदलेल। 110 जागांचा जो फरक आहे, हा फरक कमी होण्यास तुम्हाला वाटतं खरंच की हा फरक फार कमी होऊ शकेल? ते सगळं आहे, प्रश्न आहे। आता हा पहिला कल आहे, हा पहिला राऊंड, दुसरा राऊंड अजून सुरू आहे, त्याचा अजून आलेला नाहीये। हे मला असं वाटतं की हे सगळे ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी आत्ताच्या मान्य आहे, म्हणजे टोटल हे होईल असं वाटतं तुम्हाला? होऊ पण शकतं राजकारणात। बघा, दुसरी गोष्ट मला जे वाटतं की जे सातत्याने आपण मुद्दे उपस्थित करत होतो, मग ही मुद्द्यांची लढाई किंवा लोकांचे मुद्दे याच्यावर निवडणूक झाली का पैशाच्या जोरावर झाली? जे विरारमध्ये आपण पाहिलं त्याचा प्रभाव आहे, कसला प्रभाव म्हणायचा महाराष्ट्रावर? नाही, मतदारांनी मग त्याचं उत्तर दिलंच ना। मग तेच माझं म्हणणं आहे। माझं म्हणणं आहे मग ते जे त्या पैशाचा हा प्रभाव आहे का? बरं अजितजी, कसं आहे, युवराज सर हे मूळतः लेखक आहेत आणि लेखकाची, प्रतिभावंतांची जी प्रज्ञा असते ती फार अशी उभारी घेणारी असते बोलण्यातून। त्यामुळं मला त्यांच्या एकूण जो सकारात्मकता आहे त्या सकारात्मकतेबद्दल मी त्यांना शुभेच्छा देईल, कारण मी त्यांच्या लेखनाचा चाहता आहे। ते काँग्रेसचे कार्यकर्ते नंतर आहेत, आधी ते पत्रकार आहेत, पण त्यांनी जे मुद्दे मांडले त्याला मी अतिशय टेक्निकली व्यवस्थित आकडेवारीने उत्तर देऊ इच्छितो। उद्योग धंद्यावरती आपण जाऊया। महाराष्ट्राच्या महानिकाला संदर्भातली एक ब्रेकिंग न्यूज। चांदिवलीमधून दिलीप लांडे 1000 मतांनी त्या ठिकाणी आघाडीवरती असल्याचं बघतोय आपण। काँग्रेसचे नसीम खान चांदिवलीमध्ये मात्र आता पिछाडीवरती गेलेले आणि त्याबरोबरच आणखी 2 मतदारसंघ महत्वाचे। इंदापूर तिसऱ्या फेरीत दत्ता भरणे आता आघाडीवर गेलेले आहेत।
हर्षवर्धन पाटील पिछाडीवर पडलेले आहेत. त्याबरोबरच आंबेगाव मधनं सुद्धा दिलीप वळसे पाटलांची जी आघाडी आहे ती अवघ्या काही मतांची आहे. 800-850 मतांनीच फक्त ते सध्या आघाडीवर असल्याचं दिसतंय. त्यामुळे काही धक्कादायक निकाल, अनपेक्षित निकाल लागू शकतात का, आपण त्या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवूया. मात्र इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील पिछाडीवर पडलेले आहेत. लाडक्या बहिणींच्या मदतीनं महायुतीची लाट सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतेय. 1500 रुपये दर महिन्याला लाडक्या बहिणींना देण्याचं महायुती सरकारनं कबूल केलेलं होतं, आश्वासित केलेलं होतं. त्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ते पैसे गेले सुद्धा. 2.5 कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना त्या योजनेचा फायदा देखील झाला. तेच कदाचित महायुतीच्या बाजूने आता जाते की काय असं दिसतंय. महायुती 199 जागांवर आघाडीवर आहे आणि कदाचित 200चा आकडा या सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती पार करते का, हे आता आपल्याला थोड्याच वेळात कळेल. अजिंक्य, यापूर्वी 80 वरती झालेली घसरण पुन्हा एकदा थेट निम्म्यावरती येऊन 49 वरती गेल्याचं आपण पाहतोय आणि इतर या ठिकाणी 15 असल्याचं देखील पाहतोय. डिफरन्स हा फार मोठा आहे आणि पुन्हा एकदा आपण पॅनलकडे वळतो. जी आकडेवारी अजितजी तुम्ही थोडा वेळ आधी सांगितलेली होती की ज्या बहिणी आहेत त्यांना मतदानासाठी बाहेर काढण्यामध्ये 9% जास्तीचा जो फरक आपण सगळ्यांनी पाहिलेला होता, तर बहिणींचा कौल महायुतीच्या बाजूनं. आणि यातलं एक अजून फरक सांगतो. त्यातल्या 6% आमच्या बहिणींचं म्हणणं असं होतं की आम्ही रेग्युलर काँग्रेसचे आम्ही मतदार होतो, परंतु आम्ही आता भारतीय जनता पार्टीकडे वळलो. सरांनी 2 मुद्दे उपस्थित केले. त्यातला वेदांता फॉक्सकॉनचा विषय आहे. विशालजी, मला प्रश्न विचारायचा आहे की तो प्रकल्प गुजरातमध्ये तरी सुरू झाला का, तर नाही सुरू झाला. हिऱ्यांच्या उद्योगाबाबत त्यांनी म्हटलं तर नवी मुंबईमध्ये आपण एक वेगळं हिऱ्यांचं क्लस्टर निर्माण करतोय, त्याकरता सुविधा उपलब्ध करून देतोय आणि हिरे उद्योगाकरता नवी मुंबईमध्ये एक वेगळी तारांकित वसाहत आपण वसवतोय. दुसरा विषय, 1,51,408 युवांना आम्ही सरकारच्या माध्यमातून रोजगार दिला. रोजगार निर्मितीमध्ये 315% वाढ आमच्या काळामध्ये झाली आणि याचं उत्तर एकच आहे की महाराष्ट्र 5व्या क्रमांकावर गेला होता. आमच्या काळामध्ये तोच महाराष्ट्र थेट परदेशी गुंतवणुकीत नंबर